विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झाली आणि मेहकर मतदारसंघातून BRS पक्षाचे नेते भैयासाहेब पाटील हे सुद्धा मेहकर विधानसभा मतदारसंघातून यावेळी निवडणूक लढणार आहेत। विद्यमान आमदार जे शिवसेनेचे आमदार आहेत संजय रायमुलकर यांना ते या माध्यमातून शह देण्याचा प्रयत्न करणार आहेत। आपल्यासोबत स्वतः BRSचे नेते भैयासाहेब पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, काय सांगाल? तुम्ही BRS पक्षामध्ये काम करतायत, मात्र या वेळेला तुम्ही विधानसभा निवडणूक लढणार आहात। सर्वप्रथम TV9चे मी आभार व्यक्त करतो। यावेळेस विधानसभा निवडणूक ही खऱ्या अर्थानं या विधानसभा मतदारसंघामध्ये होणारी तुल्यबळ लढत आहे असं मी मानतो। जनमानसात अशी चर्चा आहे की हा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ, या मतदारसंघात माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांचं निर्विवाद वर्चस्व आहे। आज त्यामुळेच ते केंद्रीय मंत्री आहेत। या मतदारसंघामध्ये जनमानसात जेव्हा आम्ही जातो तेव्हा चर्चा करतो, तेव्हा त्यांच्या माध्यमातून आम्हाला असं कळतं की प्रतापरावजी जाधव साहेबांनी एका सर्वसामान्य घरातल्या मुलाला विधानसभेचं डायरेक्ट तिकीट दिलं, तेही त्याच्या खोट्या जात प्रमाणपत्राची त्याची बनावट तयार करून, आणि या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या, संविधानानं राखीव ठेवलेल्या मतदारसंघामध्ये अराखीव असलेला उमेदवार किंवा सवर्ण जातीतील उमेदवार किंवा आजच्या आपल्यामध्ये उच्च जातीतील उमेदवार असा या मतदारसंघावर लादला गेला। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संविधानाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ज्या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीचं प्रमाण जास्त असतं अशाचा सर्वे होऊन तिथे तो SC राखीव केला जातो। परंतु संविधानाचे उल्लंघन कसे करावे हे इथल्या खासदार साहेबांना आणि त्यांच्या माध्यमातून या संविधानाची हत्या करणाऱ्या या संजय रायमुलकर साहेबसारखा आमदाराला, या संविधानाची हत्या त्यांनी 15 वर्षापासून केलेली आहे। जनमानसात चर्चा असताना जेव्हा हा सर्वसामान्यमधला मुलगा आमदार झाला, लोकांनी यांना डोक्यावर घेतलं, लोकांनी यांना पूर्ण खर्च उचलला, यांना गाड्या घोड्या दिल्या, यांना आमदारकीपर्यंत 1 रुपयाही खर्च लागू देणार नाही। प्रतापरावजी जाधव साहेबांनी AB फॉर्म त्यांच्या हातात दिला, यांना सगळंच यांच्या सोयीनं आणि कुठलंही कष्ट न घेता मिळाल्यामुळे यांनी त्या पदाचा दुरुपयोग करणं सुरू केलं आणि ज्या लोकांनी यांना डोक्यावर घेतलं त्यांनाच दमदाटी चालू केली। विकासाच्या नावानं तर इकडे सगळी बोंबा आहे, आपण सगळं पाहतच आहात। तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून मतदारसंघामध्ये फिरताय, भेटीगाठी घेताय, कशा पद्धतीने तुमचा या ठिकाणी मोर्चेबांधणी सुरू आहे, भेटीगाठी कशा पद्धतीने सुरू आहे? माझी ही जनमानसामध्ये भेटीगाठी ह्या माझ्या काही आजच्या नाहीत। मी 2010-12 पासून या मतदारसंघामध्ये, ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो तेव्हापासूनच माझा जनसंपर्क आहे। बूथ रचना इथली मी पूर्ण केली आहे, जिल्ह्यासहितच बूथ रचनेमध्येही मी होतो, संघटनांमध्येही होतो, आणि इथल्या ज्या नेहमी जनतेच्या सर्वांच्या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी मी कायम तत्पर असतो। लोक माझ्या घरी इथे DP रोडला येतात किंवा माझं कार्यालय राजीव गांधी कॉम्प्लेक्समध्ये आहे तिथे येतात, आणि आम्ही कायम जनतेसोबत असल्यामुळं काही वेगळी तयारी या विधानसभेची करावी अशी माझी तरी स्थिती नाही आहे। तुम्ही गेल्या 20 वर्षापासून गजानन महाराज रुग्ण सेवा समितीच्या माध्यमातून जनतेची सेवा करताय। तुमचा अनुभवी दांडगा आहे, भाजपामधून तुम्ही BRS मध्ये गेलात। काय वाटतं तुम्हाला की कुठल्या मुद्दे घेऊन तुम्ही मतदारासमोर जाणार? या मतदारसंघामध्ये जेव्हा आपल्याला विधानसभा लढवायची आहे तर विधानसभेसाठी एक साहजिकच आहे की एका आमदाराचं कर्तव्य काय असतं। या कर्तव्यशून्य माणसानं इथे कुठलाही विकास केलेला नाही। यांनी आरोग्याच्या सुविधा सुधारलेल्या नाहीत, यांनी शैक्षणिक सुविधा सुधारलेल्या नाहीत, यांनी वाहतूक यंत्रणेच्या सुविधा सुधारलेल्या नाहीत। सुधारलेलं म्हटल्यापेक्षा यांनी सुरुवातच केलेलं नाही असं माझं ठाम मत आहे। इथे शिक्षणाच्या नावाने ज्या काही विषय आहेत, यांची स्वतःची शाळा कॉलेजेस आणण्यामध्ये यांना रस आहे। औद्योगिकच्या नावाने इथे बोंबाबोंब आहे।
औद्योगिक MIDC इथे मेकरची मंजूर झाली असताना ती अतिक्रमणाच्या विळख्यातून आमदार साहेब काढू शकले नाही. आता खरोखर त्यांना आमदार साहेब म्हणावं का काय, अशी स्थिती जनता याचा विचार करून राहिली आहे. कारण निवडणुका झाल्यानंतर ज्या बूथला यांना मतदान झालं नाही त्या बूथचे लोक जर त्यांच्याकडे मागणी करायला गेले तर हे डायरेक्ट त्या नागरिकांना सांगतात की तुमच्या बूथमधून, तुमच्या भागामधून मला मतदानच मिळालं नाही, त्याच्यामुळे याच्यानंतर तुमची कोणतीच मागणी मी मंजूर करत नाही. 5 वर्षे त्या मतदारसंघातील त्या बूथला किंवा त्या नागरिकांना, ग्रामस्थांना वाळीत टाकलं जातं. कुठला विकास व्हायला पाहिजे होता? या 3 टर्म पासून या ठिकाणी संजय रायमुळकर प्रतिनिधित्व करतात. कुठला विकास व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? या मतदारसंघात करण्यासाठी खूप चांगल्या गोष्टी आहेत. मला जेव्हा या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल तेव्हा मला असं वाटतं की या जागतिक दर्जाच्या लोणार हे आपलं सरोवर आहे, या सरोवरामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट याच्या बाजूला व्हावं आणि डायरेक्ट टुरिझम इथे डेव्हलप व्हावा. MTDCचं पॅकेज जसं आपण जातोय आता केदारनाथला जातो, तिथे एका फॅमिलीला हेलिकॉप्टर सुविधा असते नाममात्र दरामध्ये, तसं या लोणार सरोवराचं दर्शन एका फॅमिलीला MTDCने करार करून एक हेलिकॉप्टरची सुविधा इथे देता आली असती, ज्या माध्यमातून इथे रोजगारांना, जो रोजगार इथे यांनी केला नाही 15 वर्षामध्ये, त्याचं निर्मिती केली नाही, तर ते रोजगारपूरक वातावरण झालं असतं. युवकांना रोजगारासाठी बाहेरगावी जायचं काम पडलं नसतं. यासोबतच ॲग्रिकल्चर छोटे छोटे क्लस्टर जसे बारामतीमध्ये डेव्हलप झाले आहेत त्या पद्धतीचे ॲग्रोचे क्लस्टर इथं डेव्हलप व्हायला पाहिजे होते. आपलं लोणार त्याच्यासाठी सीडचं मोठं हब आहे, पण हे हब निर्माण करण्यामध्ये, हे हब डेव्हलप करण्यामध्ये या आमदारांचा कुठलाही स्वतःचा त्यामध्ये कुठलाही त्यांचे कष्ट नाही, त्यांचे विचार नाही किंवा त्यांचे प्रयत्न नाहीत. तुम्ही BRS मध्ये आहात सध्या, BRS पक्षाकडनं लढणार आहात की आणखी कुठल्या पक्षातून लढणार आहात की अपक्ष लढणार आहात? मागे मी या संदर्भामध्ये एक प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो होतो की मी माझी जनतेची उमेदवारी जी आहे ती घोषित करीत आहे. माझी आजही जी उमेदवारी आहे ही जनतेची उमेदवारी आहे. जनतेने मला सांगितलं, मी सर्वदूर जेव्हा जातो, की तुम्ही उभं राहायला पाहिजे. 2014ला 19ला तुम्ही थांबलात, ते योग्य केलं नाही, कारण असे कर्तव्यशून्य माणसं त्या पदावर विराजमान आहेत. पर्यायानं आपल्या मेहकर लोणारचा विकास होत नाही. या लोकांच्या दमदाटीच्या वातावरणातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. म्हणून आम्ही आज जनतेचे प्रतिनिधित्व करणारं, शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारं, तळागाळातील लोकांचं प्रतिनिधित्व करणारी उमेदवारी माझी आहे. तुमचा जो निश्चय आहे निवडणूक लढण्याचा तो निश्चित झालाय? होय. या जनतेला जर या संकटातून बाहेर काढायचं आहे, मेहकर लोणारने मोकळा श्वास घेतला पाहिजे असं जर वाटत असेल तर मला ही निवडणूक निश्चितपणे ठामपणे लढवावीच लागेल आणि मी त्यासाठी कटिबद्ध आहे. नक्कीच. तर हे होते BRS पक्षाचे नेते भैयासाहेब पाटील. काही झालं तरी यावेळेला ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी उतरणार आहेत आणि जे विद्यमान आमदार आहेत संजय रायमुळकर त्यांना शह देण्याचा प्रयत्न या माध्यमातून ते करणार आहेत. कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.